मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाडा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, मी ना हिंदीमध्ये नाही बोलत, मी नंतर बोलीन ना। तर स्टार्टिंग मराठी म्हणत हिंदी। अरे बापा थांब ना रे। तर मित्रांनो, मी आज चालली होळी खेळायसाठी। हे पण मी कलर घेतला। आता आमच्या कॅम्पमधली तुम्हाला हैदराबाद कॅम्पमधली मी तुम्हाला होळी दाखवतो। लय धमाल होणार आहे, लय मस्ती होणार आहे। आणि एम पीमध्ये मी जेव्हा होती ना तेव्हा अशी होळी होती व तिकडे 6-7 वर्ष तुम्हाला काय सांगू। पण इकडे ना मी पहिल्यांदाच आली हैदराबादमध्ये। तर इकडली होळी कशी होते काय होते फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ना। जबरदस्त बिलकुल खतरनाक अशी होळी होणार आहे। तर चला आता हम जाएंगे, चलो। ये मेरा हॅप्पी है, लकी सोबत चालली जाणार आहो मी। चला आता होळी खेळायला। तर मित्रांनो, फायनली मी पोहोचली इथं कॅम्पमध्ये। तर बघू शकता आमच्या कॅम्पमध्ये होळी पहा कशी खेळून राहिले, मस्त खेळून राहिले। बघू शकता मित्रांनो, एक नंबर जबरदस्त। आणि तुम्हाला बी एन्जॉय जर करायचा असेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे ना। तर मित्रांनो, अशी होळी ना तुम्ही जिंदगीत बी नशीन पाहिली। अशी खतरनाक होळी होते बरं आमच्या कॅम्पमध्ये। कॅम्पमधला माहोल ना वेगळाच असते मित्रांनो, वेगळीच लाईफ असते कॅम्पमधली आहे ना। सगळ्या बाया जमतात आणि खुलके डान्स करतात, खुलके एन्जॉय करतात। कोणाच्या बापालाही भेट नाहीत, नवऱ्याला बी भेट नाहीत, माहीत आहे आजचे दिवस असं आहे। म्हणून म्हणलं कॅम्पमधली लाईफ ना वेगळीच असते बरं बायासाठी, फौजीवाल्या बायासाठी बरं। तर हे पा मग भेटल्या आपल्या महाराष्ट्राच्या बाया। मग काय मला खुशीच झाली। महाराष्ट्राच्या बाया भेटल्या की बस मला खुशी होते। ओ ताई, तुम्ही महाराष्ट्राच्या आहे का? म्हटलं हो बाई, मी महाराष्ट्राची आहे। मग म्हणतात बाई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो इंस्टाग्रामचे। म्हटलं थँक्यू, धन्यवाद। मग काय सांगू मित्रांनो, मग चढली मी झाडावर। मला सुचेच नाही काही की मी काय करू राहिली काही नाही। मला काहीच नाही समजे त्या डान्सच्या भारात। कारण 1 वर्ष झाली बाबा मी नाचलीच नाही ना। माहिती आहे घरात नाचतोय का परी, पण बाहेर डान्सच नाही केला। मग काय घेतली ना कसर काढून मग 1 वर्षाची आणि उडी बी टाकली बाबा म्या। मग काय मला टेन्शनच आलं। म्हटलं गळ्या म्या कशी काय उडी टाकली, एवढ्या झाडावून म्या खाली उडी टाकली होती विचार करा। मग काय तर मग नाचली घेसली बाबा। मग काय लय मजा आली, लय म्हणजे लय मजा आली माहीत आहे का। असा एन्जॉय केला पाहिजे मित्रांनो। आपलं असं आहे माहिती आहे, 10-12 वर्ष अशी जिंदगी बर्बाद झाली आपली आहे ना। आणि जसं साहेबानं मग इकडे कॅम्पमध्ये आणलं, बस खुलके असं जीवन जगणं चालू आहे ना। तर त्यामुळे ना असं वाटतं की बस जो बी क्षण आला ना त्याचं सोनं करणं, जे बी संधी आली तिचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे बरं मित्रांनो। जीवन हे एकदाच येते, तर मन मारून नाही तर मन भरून जगा मित्रांनो। बस हाच संदेश द्यायचा होता आपल्याला। आणि मस्त फुल एन्जॉय केला मस्त आहे ना। कारण 1 वर्ष होते आता आम्हाला पुढच्या महिन्यात येता या कॅम्पमध्ये। हे पायी इकडे काय मस्त मस्त्या करत आल्या आहे ना। आजचा दिवस ना फुल एन्जॉय केला ना बाबा, फुल एन्जॉय केला मस्त। तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो, प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब बी करा आहे ना। आणि असा माहोल केला जबरदस्त बिलकुल। हे पा हे दीदी एवढी जबरदस्त डान्स करते ना, लय खतरनाक डान्स करते माहिती आहे। पण इकडे ना जास्त तिकडले तेलुगूचे सॉन्ग लागत जात बरं। हा तेलुगूचे सॉन्ग लागत जात। आम्ही म्हटलं 2-3 मराठी गाणे लावा, तर मग लावलं। मग त्याला काय व्यवस्थित लावता नाही येत जात मराठी गाणे आहे ना। आणि मग मी म्हटलं चला जाऊ दे आता। पण जे गाणं अशी ना ज्या बीटवर त्या बीटवरच आपण एन्जॉय केला मस्त खतरनाक मस्त। तर मित्रांनो, आमच्या कॅम्पमध्ये अशी होळी साजरी होते बरं। तर तुमच्या इकडे बी होळी कशी होते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आहे ना। जबरदस्त होळी झाली आज। आणि हैदराबादमधली कॅम्पमधली ही आमची अशी होळी आहे। आणि बिंदास डान्स केला बा, थक्के लोक हातपाय दुखे लोक डान्स केला। दुसऱ्या दिवशी बी एवढे हातपाय दुखत तुम्हाला काय सांगू। कारण ज्या वेळेस एन्जॉय असते ना त्यावेळेस आपल्याला काही सुचत नाही की काय करावं काय नाही। आपण फक्त एन्जॉय करायच्या नांदी लागतो। पण दुसऱ्या दिवशी असे हातपाय दुखले ना काय सांगू तुम्हाला, माहीत आहे लय दुखले। तकरीबन म्हणजे 3 ते 4 तास आम्ही 4-4.5 तर वाटते तास आम्ही डान्स केलाच वाटते। 10 वाजता गेली ना मी तर डायरेक्ट 2 घरी आली। मग काय मित्रांनो, मी चढली चेअरवर। मग काय मला सुचेच नाही काय करू काही नाही, लय धमाल केली बुवा। मग काय तर लय म्हणजे लय। लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। लय माहोल केला बरं मित्रांनो, लय माहोल केला। फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ लाईक करायचं, फुल धमाल एन्जॉय, हॅपी होली। तर मित्रांनो बघू शकता इकडे ना छोटे मोठे असे स्टॉल लागले। हा इकडे छोटे मोठे स्टॉल लागले। आता मला लागली तहान, तर मी पाणी पिणार आहोत। पाणी
पाणी पितो आता. लय थकली बा मी. हे बा आमचा कॅम्पचा एरिया दाखवतो मी तुम्हाला. एक नंबर एरिया हैदराबाद कॅम्प जीशी. हे बा इकडे बा कशी मस्ती चालू आहे. ते तिकडे डान्स चालू आहे. ये भैया इसको पैसा देना है क्या जिलेबी को? ये फ्री में है क्या? हाँ पैसे दो. अच्छा पैसा देना पडेगा क्या? मुझे लगा ऐसे रखा है. मला काय वाटलं असंच ठेवलं तर फ्रीमध्येच आहे का? तर फ्रीमध्ये नाही. ती मराठी आहे का? अच्छा हे पण मराठीवाले दादा भेटले आपल्याला. जय भीम जय शिवराय दादा. अच्छा फ्री फिर पहिले की बोला. तर मित्रांनो लय थकली आहे आता. पाणी पितो. मित्रांनो जिलेबी खातो आता. थोडस आहे ना थकवा आला. डान्स करू करू थोडा मीठा हो जाए. కూల్ డ్రింక్ కావాలి ఇంకా. चला या मित्रांनो हॅपी होळी सर्वांना. चला या जिलेबी खातो आता मी. हैप्पी होली. देखो पूरा लगा दिया अभी. अब मेरी इसमें जाएगी. मैं ही नहीं दिख रही. अरे देवा मी कुठे बसू. पीछे पीछे हो जा भैया. कशा मस्त चालू आहेत आमच्या फौजीवाल्या बायकाच्या. माहित आहे का? लय मस्त चालू आहेत. मित्रांनो बघू शकता या लाईना गळ्याचा ताल कसा झाला. इकडे बारे. ओ तेरे ओ भाई साहब बघा कसा दिसू राहिला हा. अंडा फोड़ी मेरे यहाँ पे. किसने फोड़ा रे अंडा? दोस्त ने. पागल है क्या वो? होली खेल रहे क्या अंडे फोड़ रहे? अंडे वाली होली थी. अंडे वाली होली. दिस इज कॉल्ड बॉयज होली. हाँ खाना नहीं फोड़ना है ना. कौन लेके आया तो फिर अंडे? वो वहाँ पे उसके